आपण जेव्हा गाडीत पेट्रोल भरायला जातो तेव्हा मीटरवरचे आकडे बघून आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न येतो की पेट्रोलची ही किंमत नक्की ठरते तरी कशी. चला तर मग आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमागचं हे कोडं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग पेट्रोलच्या किमतीमागे नक्की दडले काय? कच्च्या तेलाच्या विहिरीपासून ते आपल्या गाडीच्या टाकीपर्यंतचा हा प्रवास इतका महाग का होतो? अहो, हा प्रश्न थेट आपल्या रोजच्या बजेटशी जोडलेला आहे. ही सगळी कहाणी सुरू होते फक्त एका गोष्टीपासून, आणि ती म्हणजे कच्चं तेल, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. पेट्रोल पंपावर आपण जी किंमत मोजतो त्याचा मूळ पाया खरं तर हाच असतो. बरं, मग या कच्च्या तेलाची किंमत कशी ठरते? यामागे अर्थशास्त्राचा एक अगदी साधा पण सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे: मागणी आणि पुरवठा. हो, याच एका नियमामुळे तेलाच्या किमतीत सतत चढउतार होत असतात. हे गणित अगदी सरळ आहे. विचार करा, जगभरात तेल हवं असणारे खूप आहेत, पण तेल कमी आहे. मग काय होणार? बरोबर, किंमत वाढणार. आणि याच्या उलट, तेल भरपूर उपलब्ध आहे पण मागणीच नाहीये, तर मग किमती खाली येतात. पण थांबा, हे मागणी आणि पुरवठ्याचं गणित वाटतं तितकं सोपं नाही. यावर अनेक जागतिक गोष्टींचा परिणाम होतो. चला बघूया आंतरराष्ट्रीय स्तरावरचे निर्णय आणि राजकारण या किमतींवर कसं थेट परिणाम करतात. यात बघा 4 मुख्य गोष्टी येतात. एक म्हणजे ओपेक देशांचे निर्णय. हे देश ठरवतात की किती तेल उत्पादन करायचं, म्हणजे थेट पुरवठ्यावर कंट्रोल. दुसरं म्हणजे जागतिक घडामोडी, जसं की कुठे युद्ध सुरू झालं तर लगेच सप्लाय चेन बिघडते. तिसरी गोष्ट आहे डॉलरची किंमत, कारण सगळा व्यवहार डॉलरमध्ये चालतो, त्यामुळे डॉलर मजबूत झाला की आपल्याला तेल महाग पडतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे जगाची अर्थव्यवस्था. सगळं सुरळीत असेल तर तेलाची मागणी आपोआप वाढते. ठीक आहे, तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत ठरली. आता हे तेल जगभरातून प्रवास करून आपल्या देशात म्हणजे भारतात पोहोचले. आता इथून पुढचा प्रवास कसा होतो ते बघूया. तर सगळ्यात आधी भारत आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चं तेल विकत घेतो. मग आपल्याकडच्या कंपन्या त्याला शुद्ध करतात आणि त्यातून पेट्रोल डिझेल बनवतात. आणि मग हे तयार झालेलं इंधन देशभरातल्या पेट्रोल पंपांपर्यंत पोचवलं जातं, ज्याचा वाहतुकीचा खर्च येतो. हे सगळे खर्च एकत्र केले की आपल्याला मिळते पेट्रोल आणि डिझेलची मूळ किंमत, म्हणजेच बेस प्राइस. पण ही फक्त सुरुवात आहे बरं का. खरा खेळ तर या पुढे सुरू होतो. आता आपण येतोय त्या आकड्यावर जो आपण मीटरवर बघतो, म्हणजे पेट्रोल पंपावरची फायनल किंमत. ही बेस प्राइस इतकी कशी काय वाढते? चला पाहूया. तर हे गणित असं काम करतं. सगळ्यात आधी आपली बेस प्राइस. त्यात मग केंद्र सरकार आपला एक फिक्स टॅक्स लावतं, ज्याला एक्साईज ड्युटी म्हणतात. त्यानंतर येतो राज्य सरकारचा वाटा, म्हणजे व्हॅट. आणि शेवटी यात पेट्रोल पंप मालकाचं कमिशन पण जोडलं जातं. आणि म्हणूनच महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत वेगळी, कर्नाटकात वेगळी आणि दिल्लीत वेगळी असते, कारण प्रत्येक राज्याचा हा वॅट नावाचा कर वेगवेगळा असतो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे जी सगळ्यात मोठा फरक पाडते, आणि ती म्हणजे टॅक्स. हो, कर. आपण जे पैसे देतो त्यात करांचा वाटा किती आहे हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं. चला एक साधं उदाहरण घेऊ. समजा पेट्रोलची मूळ किंमत म्हणजे बेस प्राइस आहे फक्त 40 रुपये. आता बघा, त्यावर केंद्र सरकारचा कर लागला 20 रुपये, झाले 60. मग राज्य सरकारचा कर लागला 25 रुपये, झाले 85. आणि मग डीलरचं कमिशन 5 रुपये मिळून झाले 90. म्हणजे बघा, 40 रुपयांचे पेट्रोल थेट 90 रुपयांवर पोचलं. याचाच अर्थ काय? तर आपण जी किंमत देतो त्यातली अर्ध्याहून अधिक रक्कम ही फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्याच्या करांमध्ये जाते. मूळ किंमत तर जेमतेम 40-45% असते. हो, हे खरं आहे. पेट्रोल पंपावर आपण देत असलेल्या पैशांपैकी निम्म्याहून जास्त वाटा हा फक्त आणि फक्त करांचा असतो, म्हणजे 50%पेक्षा जास्त. म्हणजेच आपण पेट्रोल भरतो तेव्हा आपण फक्त तेलाचे पैसे देत नाही, तर त्यातला खूप मोठा हिस्सा आपण सरकारला कर म्हणून देत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर पेट्रोलची अंतिम किंमत म्हणजे एक मोठं समीकरण आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाची किंमत आहे, आपल्या सरकारचे टॅक्स आहेत, कंपन्यांचा खर्च आहे आणि स्थानिक घटकसुद्धा आहेत. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न भविष्याकडे पाहून विचारावासा वाटतो. जसा जसा सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा जमाना येतोय, तसं हे पेट्रोल डिझेलचा आणि त्यावरच्या करांचं संपूर्ण आर्थिक गणित बदलेल का? यावर नक्कीच विचार करायला हवा.